शिवसेना नेते किरण पावसकर सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडे थेट जाऊया. किरणजी, मोठ्या प्रमाणात आता दगडफेक करण्यात आली. जे जमाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावत होता. पोलिसांनी सुद्धा लाठीचार्ज केलेला आहे. काय सांगाल एकंदरीत सगळ्या परिस्थितीबद्दल? परिस्थिती हे खरोखर भयानक. आज जे केलंय ना, हे याच्या पूर्वी आपण करायला हवं होतं. यांना पुष्कळ वर्ष दिल्यामुळे 2-2, 3-3 मजल्याच्या जर झोपड्या बनल्या जात असतील आणि त्याच्यानंतर काढण्यासाठी आता ते पोलिसांवर, पोलीस यंत्रणेवर जर दगडफेक करत असतील तर त्यांच्यावर पहिली कारवाई करा आणि तातडीने. आता फक्त घरं तोडून चालणार नाही, त्यांना आतमध्ये घ्यावे लागतील. का जागा कोणाची? रेल्वेची जागा. अतिक्रमण ह्यांचं. मी तर म्हणेन ही चूक मुंबई महानगरपालिकेची आहे. आपल्याला कोर्टाने आदेश देण्याची काय गरज होती? कोर्टाच्या आदेशची ही यंत्रणा सगळी वाट बघते आणि 2-2, 3-3 मजल्याच्या झोपड्या बांधल्या जात आहेत. आणि त्यानंतर पुन्हा काढायला गेल्यानंतर ही परिस्थिती असेल. उद्या सकाळी मंत्रालयाच्या आवारात पण येऊन बांधतील आणि आपण कोर्टाच्या आदेशाची वाट बघणार आहोत, असं होईल. म्हणजे परिस्थिती ही वेगळ्या पद्धतीने चालू आहे. यंत्रणा काम करण्याची चूक मुंबई महानगरपालिकेची आहे. लोक स्टेशनला जाताना एवढा त्रास होत होता, एवढी वर्ष लोकांनी त्रास भोगलेला आहे. यांना बाहेर काढण्यासाठी जी लागेल ती ताकद लावली गेली पाहिजे. आणि आता ज्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली त्यांच्यावर आणखीन कडक कारवाई करण्याची गरज आहे. किरणजी, या सगळ्या कारवाईला उशीर झाला असं तुमचं म्हणणं आहे का? 100% उशीर आहे. हा उशीर म्हणजे 1-2 वर्षाचा नाही आहे. 10-15 वर्ष झाली ते ट्रॅकच्या बाजूला जर हे लोक झोपड्या बांधण्याचं डेअरिंग करत असतील, पण तुमची ही काय सुरक्षितता काय राहिली रेल्वेची आणि तिकडे का राहणाऱ्यांची पण? आणि त्यांच्यासाठी आपण जागा सोडतोय म्हणजे इल्लीगल. आता ही फक्त झोपडी नाही आहे. झोपडीच्या बाजूला त्यांना पाणी मिळतं एवढी वर्ष, ते फुकट आहे. इलेक्ट्रिसिटी असेल तर ती फुकट आहे. हे सगळे प्रश्न आहेतच ना. आणि बँड्रा हे फक्त एक कारण आहे. मुंबईमध्ये असंख्य पुऱ्या तुम्ही स्टेशनच्या बाजूला जर बघत जाल तर हीच परिस्थिती आहे. आणि ही काबूत आणायची असेल तर शासनाने त्याच्यावर कडक ते कडक उपाय योजले पाहिजेत आणि कारवाई केली पाहिजे. किरणजी, पोलिसांसमोर आता दगड भिरकावले जात आहेत, मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जातोय. काय कारवाई झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं या संदर्भात? ज्यांच्या या झोपड्या आहेत त्यांचे सगळे डिटेल शासनाकडे आहेत, मुंबई महानगरपालिकेकडे आहेत. त्यांना आपण नोटिसा दिलेल्या आहेत. नोटिसा 1 महिना अगोदर देऊन आता कारवाई झालेली आहे. ज्यांची घरं आधार कार्ड, रेशन कार्ड असेल त्या सगळ्यांवर कारवाई करायला घ्या. FIR घ्या आणि त्यातले महत्वाचे त्यांच्यावर कारवाई करा. यानंतर अशा त्यावर पुन्हा कोणी दगड मारण्याचा प्रयत्न करू नये अशा पद्धतीची कारवाई करा, हे मी तुम्हाला सांगेन. या स्थानिकांच्या मागे कोणाचं पाठबळ आहे असं वाटतं तुम्हाला? 100% आजही सांगतो, आज अतिक्रमण झाल्यानंतर साफसफाई होईल. थोड्या दिवसानंतर आणखीन 6 महिन्यानंतर तर आपण स्टेटमेंट देऊ. पुन्हा त्याच जागेवर काहीतरी बांधायला पुन्हा सुरुवात होईल. कोण आहे यामागे, काय वाटतं तुम्हाला? काही नाही, मी असं म्हणणार नाही कोणाचं, म्हणजे उगाच एखाद्या पक्षाचं मी नाव म्हणून घेणार नाही. पण अशा पद्धतीचं कोणाचे तरी वरदहस्त असल्याशिवाय अशा पद्धतीची बांधकामं होत नाहीत. कशी होऊ शकतात बांधकामं? झोपडी तोड. मला सांगा, मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणी साधा जर काय बांधत असेल, खिडकी बांधत असेल, त्याच्याकडे सिमेंट आणि जर हे येऊन पडल्या की दुसऱ्या दिवशी ताबडतोब वॉर्ड ऑफिसर माणूस येतो. मला यांच्याकडे एवढी कशी काय आली माणसं एवढी वर्ष? कोण सांभाळतंय यांना? मुंबई महानगरपालिकेमध्ये ऍक्शन ताबडतोब होते. रिपेअरला फक्त घ्या तुम्ही एखादा गाळा, तुमच्याकडे ताबडतोब वॉर्ड मधली लोक येतात. कोण आहे त्यांच्या मागे? किरणजी, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा की ज्या वेळेला या गोष्टीला सुरुवात होते, अतिक्रमण केलं जातं, त्याच वेळेला का ते हटवलं जात नाही? इतके 3-3, 5-5 मजले होईपर्यंत का वाट बघितली जाते? आजही मी सांगेन, यासाठी जे कारणीभूत असतील, आज ज्यांनी दगड मारले त्यांच्यावर तुम्ही कारवाई जरूर करा. पण ज्यांनी हे बांधण्याचं किंवा तोडण्याचं काम ज्यांचं होतं त्यांच्यावर पण कारवाई करा. त्या अधिकाऱ्यांनी काय केलंय मागची एवढी वर्ष? तिकडे जे आलेले वॉर्ड ऑफिसर असतील, बाकीचे असतील, त्यांनी काय काम केलंय? ते मी जर वॉर्ड ऑफिसर असेल आणि माझ्याकडे एवढं काम झालेलं असेल, काम केलं आणि मी ऍक्शन घेत नसेल तर माझ्या कालावधीमध्ये मी काय केलंय? कारण काही लोकांचं, प्रशासकीय अधिकाऱ्यांचं एक महत्वाचं आहे. आता माझी रिटायरमेंट आलेली आहे, 6 महिन्यामध्ये, 1 वर्षामध्ये डोळेझाक करायची आहे.
बरं, धन्यवाद. तुम्ही सविस्तर संवाद साधला त्याबद्दल. आपल्यासोबत हुसेन दलवे